महाराष्ट्र ही थोर महात्म्यांची भूमी, जिथे संत ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकोबांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत, महात्मा फुलेंपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक थोर मंडळींचा जन्म झाला। दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन जल्लोषात साजरा केला जातो, कारण याच दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती। साधारण 65 वर्षांपूर्वी 1960 मध्ये 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली होती। महाराष्ट्र दिनी आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाणार आहे। हुतात्मा चौकात अनेक राजकीय नेत्यांकडून अभिवादन केलं जाणार आहे। तर हुतात्मा चौकातून आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्या सोबत आहेत। पद्मेश, आज महाराष्ट्र दिन कशा प्रकारे सध्या वातावरण बघायला मिळत आहे, काय नेमके नियोजित असेल कार्यक्रमांचं? नक्कीच आपण जर पाहिलं तर आज महाराष्ट्र दिन आहे, त्याच पार्श्वभूमीवरती अनेक जे मान्यवर नेते आहेत ते स्वतः इथे हुतात्मा चौकात येणार आहेत। थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर अनेक जे ज्येष्ठ नेते असतील, राज ठाकरे असतील, शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, सुनील तटकरे असतील, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे, हे जे अनेक मान्यवर आहेत ते इकडे येणार आहेत। आपल्याला पाहायला मिळते थोड्याच वेळात त्यांचं आगमन होईल आणि ते इकडे इथं हुतात्मा चौकात येऊन जे 106 हुतात्मे आहेत त्यांना कुठेतरी आदरांजली वाहण्यासाठी येणार आहे। आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्य बनण्यासाठी एक मोठा मराठी माणसाला संघर्ष करायला लागला होता। अनेक हुतात्मे त्यामध्ये आपण बघू शकतो शहीद झाले होते। आपण जर पाहिलं तर जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यानंतर अनेक 10 वर्ष लागले, 10 ते 15 वर्ष लागले महाराष्ट्र राज्याची स्थापना व्हायला। अनेक जे मोठे नेते होते त्यांनी कुठेतरी आपण बघितलं तर आंदोलनं केली, त्यानंतर जाऊन कुठेतरी महाराष्ट्र राज्य स्थापन झाला। आपण जर पाहिलं तत्कालीन जी काँग्रेस सरकार होते त्याला महाराष्ट्र राज्याचा विरोध होता। मुंबई ही महाराष्ट्रामध्ये येऊ नये असं अनेक तत्कालीन जे काँग्रेसचे बडे नेते होते त्यांची मागणी होती। त्यानंतर कुठेतरी आपण बघितलं समाजवादी लोक असतील, त्याचबरोबर डावे असतील, त्याचबरोबर अनेक जे मराठी जण असतील त्यांनी एकत्र येऊन कुठेतरी आंदोलन केलं। त्यानंतर कुठे जाऊन ही जी मुंबई आहे ती महाराष्ट्र राज्याला मिळाली। जवळपास 106 हुतात्मे यासाठी त्यांना बलिदान द्यावं लागलं होतं। आपण जर पाहिलं तर कुठेतरी मराठी माणसाचं रक्त या मुंबईसाठी सांडलं गेलं होतं। आपण जर पाहिलं जेव्हा 106 हुतात्मे जेव्हा शहीद झाले तेव्हा इथेच चर्चगेट ते बोरी बंदर असा मोर्चा निघाला होता। त्यामध्ये कुठेतरी त्या मोर्चाला आपण जर बघितलं तर तत्कालीन जे राज्याचे म्हणजेच मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी असं सांगितलं की त्यांच्यावरती लाठीचार्ज केला, त्यांच्यावरती गोळीबार केला, त्यानंतर कुठेतरी ते शहीद झाले। त्यानंतर जो मुंबईचा महाराष्ट्राचा जो लढा होता अधिक तीव्र झाला आणि त्यानंतर अनेक ठिकाणी मोर्चे निघताना आपल्याला पाहायला मिळाले। आपण जर बघितलं तर यशवंतराव चव्हाण असतील त्यांचाही देखील आपण जर बघितलं त्यांनी एक वक्तव्य केलं होतं, त्यामुळे अनेक काँग्रेस जणांवरती नाराज झाले होते अनेक जे लोक होते। आपण जर बघितलं हे जे या संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी अनेकांनी नेतृत्व केलं। आपण जर बघितलं सेनापती बापट असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, SM जोशी असतील, प्रल्हाद केशवत्रे असतील, अनेक लोक होते त्यांनी कुठेतरी या ज्या आंदोलनाचं नेतृत्व केल्यामुळे महाराष्ट्राला मुंबई भेटली आणि महाराष्ट्र राज्य स्थापन झालं। हो, नक्कीच पद्मेश, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर हुतात्मा स्मारक परिसरातून आपण ही थेट लाईव्ह दृश्य बघतोय। खरं तर जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली त्याचमध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबईला सामावून घेण्यासाठी एक चळवळ उभी राहिली आणि त्यामध्ये 106 जणांनी आपला जीव गमावलेला होता। त्या लढ्यासाठी त्यांनी जीव गमावलेला होता आणि त्याच हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी अनेक मान्यवर त्यांची उपस्थिती असणार आहे। अगदी थोड्याच वेळात काही मान्यवर येतील आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांना अभिवादन केलं जाईल। हुतात्मा स्मारक परिसरातून आपण ही थेट लाईव्ह दृश्य सध्या बघत होतो। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र दिनाची स्थापना झाली, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि तोच दिवस खरं तर उत्साहात ठिकठिकाणी साजरा केला जातो। पारंपरिक वेशभूषा परिधान करून अनेक जे महाराष्ट्रातील लोक होतात ते जमतात आणि महाराष्ट्र दिन साजरा करतात। वही आज का निर्णय लेने की वजह से आखिरी व्यक्ति को न्याय मिलेगा और ये आज़ादी के बाद ये बड़ा इतना फैसला लिया है, इसलिए मैं इसको ऐतिहासिक निर्णय कहता हूँ। और आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी का मैं तहे दिल से स्वागत करता हूँ। ऐसे कड़े निर्णय लेने के लिए हिम्मत लगती है और परिणाम की परवाह नहीं करते हुए
लोकहित, जनता का हित, 140 करोड़ जनता का हित ध्यान में रखकर ये निर्णय लिया है। और इससे सभी समाज को, सभी वर्ग को, गरीब तबके को न्याय मिलेगा। और कल 1 मई है, महाराष्ट्र दिन है। आज उसके पूर्व संध्या में ये निर्णय लिया है, तो महाराष्ट्र की जनता भी